तर गाईज पाहू शकता दीदीने इथे देवांचं चित्र काढायला घेतले. हे गाईज स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आमची पब्लिक बघू शकता. मागं बुरं हे आमचे नवीन काकू आणि मागं बुरं बघू शकता. मागं मीच दिसते. आणि आता आम्ही घेतला चावल धुवायला आणि ब्लॉग जेवढा होईल तेवढा दाखवू आणि बाकी शॉर्ट्स मध्ये. नवरी बघा, काल आमची नवरी पक्की लर होती. बारकी बाय नवरी काल किती लर होती बघा. ट्रेंड बनले गाईज. गाईज बघा सगळा चालू आहे कार्यक्रम. ध्रुव येतो येतो येतो. ध्रुव काय करतोस तू? ओम आणि येऊ घेतले नेल आर्ट्स करायला इकडं आम्ही आणि याला मज्जा आली दोघांना. त्यांना सांगतो कपला. गाईज मांडव घालायला घेतलेला आहे आणि माझी मेहंदी पण झालेली. ओम मांडवाचा कलर कसा आहे? चॉईस कोणची माहिती का? माझी मस्त वाटते ना? मस्त वाटते ना? पण ओके ना? अय मांडवाचा कलर कसा आहे? चॉईस कोणची? हा माझी दीदीचे मेहंदी काढायला आणि इकडं आमचं सगळं पसारा चालू आहे. सगळं अजून हे बघा हळदीचं ब्लाऊज अजून बाकी आहे. 800 रुपये लागते. आणि मी घेतलं खायला आणि माझी पण मेहंदी झालेली आहे माहिती आहे. ध्रुवना दिसत. ध्रुव दाखवू का? ध्रुव ओम बघा किती चांगला काम करते. ओम ऐसाही काम करू लाईफ बन जाएगी. ध्रुव काय करतो? तू काय करतो? मी बघतो. इथे पायाची मेहंदी चालू आहे आणि यांचा इकडं मस्ती चालू आहे. माझं चल. आणि इकडे सगळं खोबरा वगैरे करायला बसला. यांची सगळी झालेली आहे. स्वतः घेतले लसूण सोलायला, मगाशी घेतलेला खोबरा करायला, आता घेतले लसूण सोलायला. आणि इकडं काका गुड नाईट. डान्स काय बोलली? आणि मगांची व्हिडिओ दाखवू तुला. असली तर 500 द्यायचं. होती असली तर 500 द्यायचं. देशील? असली तर 500 द्यायचं. तू व्हिडिओ मध्ये असली तर 500 द्यायचं. बरोबर आहे ना? हा चालेल. भांडणं आली. काहीच आमचा मेहंदीचा कार्यक्रम चालू होता आणि सगळ्या मेहंद्या काढायला घेतलेल्या आहेत आणि माझी एकच झालेली आहे. टायमिंग कितीचा दिले? टाइम कितीचा दिले? अगं मेहंदी काढायला इथं आली बाई ती. आय डोंट नो. व्हॉट यू नो देन? काय लिहिले दाखर? ऐसा दाखर. काय लिहिले वाच? वास्तवी नाही काय लिहिले. थांब आमच्या आईने लय भरलेले. आई कुठे? ध्रुव काय करतोस तू? अरे तुम्ही इथं बसल्या काय करता तुम्ही मग?
तुम्ही काय करता? काय करत या बघा 10 वाजता आला आणि आत्ताशी आल्या. अजून मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. वरमाई बघा, वरमाई नुसती धावपळ करते. आणि मावशीचा आणि काकूचा घेतलाय नवरीच्या लग्नाचा ब्लाऊज भरायला. मावशी मेहंदी दाखवली, काकूची मेहंदी अजून बाकी आहे. दीदी काय करते राहणार. गाईज बघू शकता सगळे बिंद्या लावायला घेतल्या. याची भंकर सर चालू आहे. कौशी टेबल पाहिजे. 12 वाजलं आणि आम्ही घेतल्या तर जेवायला. ध्रुव झोपणार ना तुला? झोप मग. ध्रुव बाबा काय बोलता? ध्रुव बाबा काय बोलता? नीट बोल. ध्रुव बाबा काय बोलता? काका जेवला तू? काकू जेवला तुम्ही? पप्पा जेवलो तुम्ही? पप्पा जेवलो तुम्ही? मी जेवलो 11:30 वाजता. मम्मी तू जेवली? सीन झाला बघा. माकड बघा वर नुसतं मोकळं होता. ध्रुव तू लढत होता? बाबा काय बोलता? काय झालं? वा वा. गाईज पाणी आलेलं आहे आणि सगळी पाणी सप्लाय करतात. आणि तिकडून मामा मामी पण लवकरच आलेली आहेत. मम्मी मामा ना मामी आली पण बघ जा मोरब्याची आई. मोरब्याची मामा मामी आल्यानंतर हे बघा पाणी सप्लाय. चलो चलो. बघू शकता किती हेवी काम करतोय. किती हेवी दोघं पण काम करतात. एक नंबर. ना ध्रुव थांब थांब. बोल आपण काय करता? आपण काय करतो? धावपळ झाली. अशा प्रकारे यांनी मस्तपैकी घरे होताना ते काढलेत. गाईज मांडव बघायला आलो आणि मांडव ते 1 नंबर जसा आम्ही फोटो दाखवलेला तसाच मांडव झालेला आहे. अजून एक टाक 7 बस. आणि इकडे आमची मंडळी आलेली आहे. ते बघा सगळे पाया पडतात एकमेकांच्या सगळ्यांच्या पाया. काय बोलतस तू? काय बोलतस तू? लय लवकर बोलली. काय काय नको बघू. हाय काय हाय 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 हाय. अर्चना आईला येऊ ना. हाय बाय बाय. आम्ही पण मेहंदी काढली आत्याचे लग्न येतं. हो का लय भारी काढली ना. आमच्या धृणी मी काढले दीदीचं लग्न. दीदीचं करवला. सगळ्याही वडं खाल्लेले आहेत. वडं कसं लागतात सांगा आता. कसं लागतात? मस्त आले ना. मला आता ऑर्डर द्यावा नेक्स्ट टाइम. खरंच मस्त झाले. थँक्यू. आणि तुम्ही कुठून आलात सांगा आई. तुम्ही कुठून आलात? कोयनाडवरून आले. आणि 1 नंबर केलेले आहेत. काल आलेल्या त्या मस्त केलेलं आहे. थँक्यू.
गाईज आम्ही सगळी खाल्ली आणि म्हणून आमची बेला पण खाल्लेली. बेलो बेलो सगळे घेतले आता बिड्डा सोलाला बसल्या बसल्या आणि लाईट गेली आमची. तर आता काका लवकर आलेला. आम्ही आता आलो मंदिरावर. काका येतच असतो गावाकडे. आता आम्ही मंदिरावर आलेलो. आता 2-3 मंदिरं आहेत तिथे जातो आणि घरी काय प्रोसेस होईल दाखवेल. जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवून. बाकीच्या काकाने शूट केला तर तो पण ऍड करेल. काका शूट करशील ना? चालेल, प्रयत्न करेन. चालेल. कारण की गडबडी काय होणार ना असं मला पण वाटतंय. पण तुम्ही आधी विजय पाटील 308 विजय पाटील 308 युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लाईव्ह करा मस्त लाईव्ह बघा आमचा कार्यक्रम. इथे वांगरी भरतात. इथं आयर पण आला. नवरी बाय सगळ्यांना पण लागणार ही करवली. आता तलनाची सुरुवात झालेली आहे. पापड वगैरे तळून घेतो. सकाळी गाऱ्या गेलत्या म्हणून. मांडवांची आता मस्त की पापड तळून झालेले आहेत. बाकी सगळं तिकडे चालू आहे. काय करता? झालं पापड तळून? चला आम्ही चालवल्या घरी. अजून घेऊन जा. हल्दीला इथं लग्नाला तिकडं. तुम्ही भरलं मागरा बघू. यांची सुटका अजून यांचं चालू आहे गाड्या बिऱ्या. लावून बघ ना. लावून बघ. 1 नंबर. आता असं ठेव 3 दिवस. वाजलेत 6:30 आणि आम्ही घेतल्याने तयारी करायला. आणि माझी मेकअप स्वतः नवरीच करते. काय करणार आता तरी सोरा. नाही नाही मम्मीची काकूची आता परत तू थोडी परत कधी करायला येणार काय ना बोललो जे ना करो. हा मस्त मिनी हेअरस्टाईल मिनी केली होती. जस्ट तयारी झालेली आहेत आणि मस्तपैकी सगळे आलेली आहेत. चलन चालू झालेलं आहे. आता मी कशी दिसतो? मी एकदम सुंदर. थँक्यू. मी कशी दिसतो? मी कशी दिसते? आणि नवरी एकदम टाळ्या वाजवा. इकडे बघा काय चालू आहे. सगळे जेवतात आणि इकडं सगळी जेवायला बसल्या.
11 वाजायला आलं आणि आम्ही घेतलं आता जेवायला वरण द्या आणि आता मस्त जेवून घेतो. 11:30 12 वाजले आणि आमचं अजून हेच चालू आहे. अजून बॅग वगैरे भरतो मस्त पैकी. टिश्यू पेपर, दातांना काड्या घालायच्या, ते मटण खाल्ले वाजतात त्या पण वाटे घेतलेले आहेत. फक्त कांदा बटाटे राहिलेले आहेत, लसूण आणि बिजाणं वगैरे ते डालवरती, बाकी सगळं घेतलेलं सामान. कमीत कमी 6 महिना सामान तरी तिला बघायला लागणार नाहीये, एवढं सामान तिने पॅकअप केलेलं आहे. सुटकेस बघू शकता, बिग साईज आहे. असे 3 सुटकेस तिने घेतलेले आहेत सोबत. आणि सारखी प्रत्येक गोष्ट बोलते ती पप्पाला, पप्पा माझं एकदाच लगीन होणार आहे.